Hello everyone, welcome to Lokhandi Sir's tutorial. My name is Suvarna and today we are going to see about the algorithms. Algorithms काय असतील, then flowcharts काय असेल, that we will see. So first of all, definition of algorithm. Algorithm is a set of rules or instructions that can be followed to solve a particular problem or task. Suppose we want to do any task in our day-to-day life also or from the computer also. Then we will follow some set of instructions to perform the particular task. And algorithms are used in many fields like computers मध्ये use होतात, then mathematical मध्ये use होतात, or we can use algorithm in our day-to-day life also. The best example of algorithm is making any recipe. For example, you want to make a tea, then you follow some steps. First you boil the water, then add milk, then tea powder, then sugar, and your tea is ready. So these are what? These are the steps that we follow. आपण काय केलं, काही steps follow केल्या to make tea. Same way we want to perform, when we want to perform some operations from computer, then we will follow some steps. त्या स्टेप्सला काय म्हणणार आपण? अल्गोरिदम. 2 नंबरची ॲडिशन करायची, देन काय करणार आपण? 2 नंबर घेणार, इनपुट ॲडिशन परफॉर्म करणार आणि त्याला प्रिंट करणार. सो अल्गोरिदम इज बेसिकली a set of instructions to solve a particular problem. So जेव्हा आपण algorithm लिहितो, when we write the algorithm, there are some rules that we must follow. algorithm लिहिण्यासाठी काही rules आहेत, ते आपण we will see that rules. So first आहे, algorithm should always start with the word start and end with the word end. Simple rule आहे. First algorithm ची starting जी आहे ते होणार word starting आणि ending होणार ending. To accept input from user, input or read statement is used. जेव्हा आपल्याला यूजरकडून एखादा इनपुट घ्यायचं असेल, नंबर असेल, कॅरेक्टर असेल, कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, ॲट दॅट टाईम वी विल यूज द स्टेटमेंट इनपुट किंवा रीड. एकतर आपण इनपुट यूज करणार किंवा रीड यूज करणार. थर्ड रूल, टू प्रिंट एनिथिंग और डिस्प्ले आउटपुट, प्रिंट स्टेटमेंट इज यूज्ड. आपल्याला एखादी स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल एंटर द नंबर. सो त्याच्यासाठी आपण प्रिंट स्टेटमेंट यूज करणार टू राईट अ अल्गोरिदम. देन लॉजिकल ऑपरेटर्स आर यूज टू कंबाईन कंडिशन्स. समटाईम्स आपल्याला असे अल्गोरिदम असतील तिथे आपल्याला मल्टिपल कंडिशन्स कंबाईन करायच्या असेल, त्या केसमध्ये आपण काही लॉजिकल ऑपरेटर्स यूज करू. ते कुठले असतील? अँड, ऑर आणि नॉट. टू चेक कंडिशन्स इफ एल्स इज यूज. जेव्हा काही कंडिशन असेल, सपोज प्रोग्राम आपण लिहितो आहे की टू चेक द इफ द नंबर इज ग्रेटर और स्मॉलर, तिथे आपल्याला कंडिशन चेक करावी लागेल. सो इन दॅट केस वी विल यूज इफ एल्स स्टेटमेंट. अँड टू जम्प फ्रॉम वन टू अदर स्टेप वी विल यूज गो टू. जेव्हा आपल्याला एका स्टेपमधून दुसऱ्या स्टेपमध्ये जायचं असेल तेव्हा आपण गो टू यूज करणार. ओके, सो आहेत बेसिक रूल्स टू राईट डाऊन द अल्गोरिदम. देन आफ्टर रायटिंग अल्गोरिदम, जेव्हा आपण अल्गोरिदम लिहितो, द नेक्स्ट स्टेप असेल to draw the flow chart. So what is flow chart first? Flow chart is a type of diagram that represents workflow or process. Flow chart काय आहे? एक डायग्राम आहे, ती आपल्याला रिप्रेझेंट करेल फ्लो ऑफ वर्क और प्रोसेसचा फ्लो रिप्रेझेंट करेल. A flow chart is a diagrammatic representation of a algorithm. We can say a flow chart is diagrammatic representation of algorithm. जो आपण algorithm लिहिणार in words or by following some rules, त्या अल्गोरिदमला आपण ड्रॉ करणार फ्लोचार्टमध्ये. सो फ्लोचार्टमध्ये टू ड्रॉ फ्लोचार्ट देर आर सम सिम्बॉल्स दॅट वी कॅन यूज. सो फर्स्ट सिम्बॉल आहे ओवल. ओवल आपण यूज करणार टू स्टार्ट अँड एंड. जेव्हाही आपण अल्गोरिदमची जशी स्टार्ट स्टेप असते तशी फ्लोचार्टची स्टार्टिंग स्टेप असेल स्टार्ट, तिथे आपण यूज करणार दिस ओवल शेप. नेक्स्ट स्टेप इज पॅरलेलोग्राम. This tilted rectangle, that is parallelogram. Parallelogram आपण यूज करणार टू प्रिंट एनी स्टेटमेंट और टेक इनपुट फ्रॉम यूजर. जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट प्रिंट करतोय त्यावेळेला किंवा आपल्याला एखादं यूजरकडून इनपुट हवं असेल, नंबर हवा असेल, कॅरेक्टर हवा असेल, ॲट द टाईम वी विल यूज दिस पॅरलेलोग्राम. द नेक्स्ट सिम्बॉल जो आपण यूज करणार फ्लोचार्टमध्ये दॅट विल बी रेक्टँगल. कुठला असेल? रेक्टँगल. रेक्टँगलचा यूज काय आहे? द रेक्टँगल इज यूज टू परफॉर्म सम ऑपरेशन. सपोज आय वॉन्ट टू ॲड ए प्लस बी. सो दिस इज ऑपरेशन. हे मी कुठे लिहिणार? रेक्टँगलमध्ये. ओके,
So algorithms, rectangles are used to perform some operations. Next आहे diamond shape. Diamond shape आपण यूज करतो if we want to check any condition. If I want to check any condition, if A is greater than B, so अशा कंडिशन असतील त्या कंडिशन आपण लिहिणार in the diamond shape. And last one, arrow lines. Arrow lines directed by arrows. So असे असतील, vertical असतील, then upward arrow असतील, or backward arrow or forward arrow. हे आपण arrow यूज करणार to indicate the flow of algorithm. कुठली स्टेप कुठून कुठे जाते हे आपल्याला इंडिकेट करायचं असेल, then we will use these arrow lines. Okay. So आता आपण अल्गोरिदमचे रूल्स बघितले and symbols बघितले, how to draw the flow chart. So we will now write an algorithm and draw flow chart to find whether the given number is even or odd. काय चेक करायचं आहे आपल्याला? we have to check whether the given number is even or odd. नंबर इवन आहे की ऑड आहे आपल्याला चेक करायचं आहे. सो फर्स्ट आपण काय करणार? अल्गोरिदम लिहिणार. सो राईट द अल्गोरिदम. अल्गोरिदममध्ये आपली फर्स्ट स्टेप नेहमी असेल स्टार्ट. सो फर्स्ट स्टेप काय येणार? स्टार्ट. Second step is we have to write an algorithm to find whether given number is even or odd. So number even आहे की odd आहे चेक करायचं आहे आपल्याला. इनपुट काय लागेल? एक नंबर. सो आपण डिक्लेअर करणार. डिक्लेअर एन असेल जो नंबर जो आपण चेक करू इवन आहे की ऑड आहे. देन थर्ड स्टेप, एनला फक्त आपण डिक्लेअर केलं आहे, देन आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे युजरकडून. सो आपण लिहिणार इनपुट. इथे आपण इनपुट लिहू शकतो किंवा रीड. इनपुट एन म्हणजे आपण एनची व्हॅल्यू घेतो आहे युजरकडून. नेक्स्ट स्टेप असेल वी हॅव टू चेक वेदर द गिवन नंबर इज इवन ऑर ऑड. इवन कधी असेल नंबर? वेन द नंबर इज टोटली डिव्हिजिबल बाय 2 देन इट इज इवन अँड एल्स इट इज ऑड. सो आपण कंडिशन लिहू शकतो चेक इफ एन मॉड 2 इक्वल टू 0. सो व्हॉट इज दिस मॉड? इन सी आपण हे मॉड यूज करतो टू चेक द रिमाइंडर. जर नंबरला मी 2ने डिवाइड करेल, इफ नंबर इज 10, सो 10 मॉड 2 रिमाइंडर काय येणार? 0. दिस मॉड्युलस ऑपरेटर गिव अस द रिमाइंडर. 10 मॉड 2 रिमाइंडर येणार 0. सो 0 इक्वल टू 0. येस. सो इफ दिस कंडिशन इज ट्रू वी विल राइट चेक इफ एन मॉड 2 इक्वल्स टू 0. इफ येस देन काय प्रिंट करणार आपण? देन प्रिंट even number. Okay, and if this condition is false, जर ही condition false असेल, so if no means this condition is not true. if no then आपण print करणार, then print odd number and after that last step असेल fifth, that is stop. So हा असेल अल्गोरिदम टू चेक whether the given number is even or odd. Then we can draw the flow chart. ठीक आहे. सो स्टार्टिंग सिम्बॉल असेल आपला this oval. Okay, so we can draw the symbol oval here and I will write the first step काय असेल? स्टार्ट. सो ओवलमध्ये आपली फर्स्ट स्टेप येणार स्टार्ट. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू डिक्लेअर द नंबर. सो डिक्लेअर करायचं असेल स्टील वी विल यूज दिस पॅरलेलोग्राम. सो इथे लिहिणार डिक्लेअर एन. देन आपल्याला घ्यायची आहे युजरकडून व्हॅल्यू ऑफ एन. सो इथे येणार इनपुट एन. नेक्स्ट स्टेप असेल next step is check if n mod 2 equal to 0. so check the condition n mod 2 equal to 0. इथे आपण डबल इक्वल टू लिहिलं आहे बिकॉज इन सी दिस इज कॉल्ड ॲज अ रिलेशनल ऑपरेटर. तो चेक करेल की ही व्हॅल्यू लेफ्ट साईडची व्हॅल्यू आणि राईट साईडची व्हॅल्यू इक्वल आहेत का. जर असेल सो इफ येस इफ दिस कंडिशन इज ट्रू देन आपण काय प्रिंट करणार? प्रिंट even number. and to print anything आपण परत काय यूज करणार? this parallelogram. if no means this condition is not true
देन आपण प्रिंट करणार ऑड नंबर. आफ्टर दिस दोघांनंतर काय असेल, लास्ट स्टेप असेल आपल्या अल्गोरिदमची स्टॉप. ठीक आहे. सो दिस इज द अल्गोरिदम अँड दिस इज द फ्लो चार्ट टू चेक वेदर द गिवन नंबर इज इवन ऑर ऑड. नेक्स्ट आपण अजून एक एक्झाम्पल बघू. राईट अन अल्गोरिदम अँड ड्रॉ फ्लो चार्ट टू प्रिंट गिवन स्ट्रिंग n नंबर ऑफ टाइम्स. तुम्हाला एक स्ट्रिंग दिलेली असेल आणि ती स्ट्रिंग तुम्हाला n नंबर ऑफ टाइम प्रिंट करायची आहे. सपोज आय एम टेकिंग हेअर स्ट्रिंग वेलकम टू LTPE आणि ही स्ट्रिंग प्रिंट करायची आहे मला हाऊ मेनी नंबर ऑफ टाइम्स, दॅट इज 3 टाइम्स. ठीक आहे. सो पहिले आपण अल्गोरिदम लिहू. सो फर्स्ट स्टेप असेल आपली ऑलवेज फर्स्ट स्टेप विल बी स्टार्ट. सेकंड असेल डिक्लेअर n इथे आपण का डिक्लेअर करतो आहे, बिकॉज आपल्याला युजरकडून व्हॅल्यू हवी आहे की स्ट्रिंग किती वेळा प्रिंट करायची. ओके. सो डिक्लेअर n. नेक्स्ट असेल इनपुट n म्हणजे आपण किती वेळा प्रिंट करायचं ते आपण व्हॅल्यू युजरकडून घेतो. सो इनपुट n. नेक्स्ट असेल इथे आपण अजून एक डिक्लेअर करणार i ॲज काउंटर. सो काउंटरचं काय काम असेल, काउंटर विल काउंट हाऊ मेनी टाइम्स वी आर प्रिंटिंग द स्ट्रिंग. एक वेळा प्रिंट केली काउंटर 1 होणार, सेकंड टाइम 2 अँड 3. सो आणि आपण त्या काउंटरला इनिशियलाइज करणार. इनिशियलाइज i इक्वल्स टू 1. आपण त्याला स्टार्टिंग व्हॅल्यू देणार 1. अँड नेक्स्ट स्टेप असेल आपली चेक इफ i इज ग्रेटर दॅन n. जर i मोठा असेल n पेक्षा, इफ येस देन काय करणार आपण, गो टू लास्ट स्टेप, दॅट इज असेल स्टॉप. इफ नो देन गो टू नेक्स्ट स्टेप, दॅट इज 5 नंतर येणार गो टू स्टेप नंबर 6. आपण बघितले आपण गो टू यूज करू शकतो वेन वी वॉन्ट टू मूव फ्रॉम वन स्टेप टू अनदर स्टेप. 6 मध्ये आपण काय करणार, प्रिंट करणार स्ट्रिंगला. प्रिंट सपोज आय एम प्रिंटिंग अ स्ट्रिंग वेलकम टू LTPE. 7 त्याच्यानंतर काय करणार आपण, इन्क्रीमेंट करणार आयला. इन्क्रीमेंट म्हणजे आपण काय करतो आहे, आयची व्हॅल्यू 1 ने वाढवतो आहे. अँड द लास्ट स्टेप चेक. लास्ट इथे स्टेप असेल आपली गो टू स्टेप नंबर, तिथे आपण कंडिशन चेक केली स्टेप नंबर 5. अँड लास्टला असेल स्टॉप. सो आपल्याला प्रिंट करायची आहे एनी स्ट्रिंग n नंबर ऑफ टाइम्स. सो आपण स्टार्ट घेतलं आहे फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड इज डिक्लेअर n, दॅट इज किती नंबर ऑफ टाइम्स आपल्याला n प्रिंट करायचं असेल तो व्हॅल्यू असेल n ची. आणि i आपण घेतलं आहे ॲज अ काउंटर. n आपण इनपुट घेणार फ्रॉम युजर. अँड सेकंड इनिशियलाइज i इक्वल्स टू 1. आयची इनिशियल व्हॅल्यू घेतली आहे आपण 1. नेक्स्ट वी आर चेकिंग दॅट i इज ग्रेटर दॅन n. i n पेक्षा मोठा आहे का हे आपण चेक करतो आहे. जर असेल देन गो टू स्टेप नंबर लास्ट स्टेप, दॅट इज स्टेप नंबर 9. इथे आपण 9 लिहू शकतो. जर मोठा असेल तर आपण स्टेप नंबर 9ला जाणार. सो इनिशियली i इज 1. i काय कन्सिडर केला आहे आपण 1. चेक i इज ग्रेटर दॅन n. 1 इज ग्रेटर दॅन 3. आपण n घेतला इकडे 3. नो. सो दिस कंडिशन इज नॉट ट्रू. इफ नो देन गो टू स्टेप 6. 6 काय आहे, प्रिंट वेलकम टू LTPE. सो इथे काय प्रिंट होणार, वेलकम टू LTPE. ठीक आहे. नंतर काय करतोय आपण, इन्क्रीमेंट i बाय 1. i 1 होता, त्याला 1 ने इन्क्रीमेंट केलं म्हणजे i काय होणार इथे 2. सो i विल बिकम 2. नाव इन्क्रीमेंट केल्यानंतर गो टू स्टेप 5. 5 काय आहे, चेक इफ i इज ग्रेटर दॅन n. आता i आहे 2. सो 2 इज ग्रेटर दॅन 3. नो. सो इफ नो देन गो टू स्टेप 6. 6 काय आहे, प्रिंट वेलकम टू LTPE. सो परत आपण एकदा स्टेटमेंट प्रिंट करणार वेलकम टू LTPE. ठीक आहे. प्रिंट केल्यानंतरची स्टेप काय आहे, इन्क्रीमेंट i बाय 1. परत आपण आयला 1 ने इन्क्रीमेंट करणार. 2ला 1 ने इन्क्रीमेंट केलं तर काय होणार 3. सो अगेन
गो टू स्टेप 5. 5 काय आहे, चेक इफ आय इज ग्रेटर दॅन एन. आय इज वॉट 3. 3 इज ग्रेटर दॅन 3, नो. इफ नो देन आपण काय प्रिंट करणार, इफ नो देन विल गो टू स्टेप 6. 6 आहे अगेन प्रिंटिंग वेलकम टू LTPE. सो वी विल प्रिंट वेलकम टू LTPE. ओके. नेक्स्ट स्टेप आहे इन्क्रीमेंट आय बाय 1. परत आपण आयला इन्क्रीमेंट करणार 1ने. सो नाव आय विल बिकम 4. परत चेक करायचं आहे, गो टू स्टेप 5, चेक इफ आय इज ग्रेटर दॅन एन. सो नाव 4 is greater than 3. Yes, 4 is greater than 3. So if yes, then go to step 9. जर कंडिशन ट्रू आहे तर आपण कुठे जाणार, स्टेप 9ला. स्टेप 9 काय आहे, स्टॉप. सो 3 वेळा आपल्याकडे प्रिंट होणार वेलकम टू LTPE. द स्ट्रिंग प्रिंट होणार 3 टाइम्स अँड द अल्गोरिदम विल स्टॉप. सो हा अल्गोरिदम असेल आणि याचा फ्लोचार्ट कसा ड्रॉ करणार आपण, हाऊ टू ड्रॉ द फ्लोचार्ट. फर्स्ट स्टेप असेल ऑलवेज स्टार्ट आणि तो आपण लिहिणार इन ओव्हल शेप. सेकंड स्टेप असेल डिक्लेअर एन अँड आय. सो आपण काय करणार, एन आणि आयला डिक्लेअर करणार. सो डिक्लेअर एन आणि आय. नेक्स्ट आहे इनिशियलाइज आय इक्वल्स टू 1. सो आपण आयला 1 व्हॅल्यू इनिशियलाइज करतो आहे म्हणून आपल्याला यूज करायचं आहे द शेप दॅट इज रेक्टँगल. सो आय इक्वल टू 1. जेव्हा आपल्याला कुठलीही प्रोसेस परफॉर्म करायची असेल और एनी ऑपरेशन असेल देन आपण यूज करणार रेक्टँगल. नेक्स्ट स्टेप आहे इनपुट एन. म्हणजे आपल्याला नंबर किती वेळा प्रिंट करायचा आहे ते आपण युजरकडून इनपुट घेणार. 2 असेल, 3 असेल, 5 असेल, एनिथिंग. नेक्स्ट चेक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे चेक इफ आय इज ग्रेटर दॅन एन. सो टू चेक एनिथिंग और टू राईट द कंडिशन आपण यूज करणार डायमंड शेप. सो इफ आय इज ग्रेटर दॅन एन, इफ येस देन स्टॉप. ओके. जर येस असेल, ही कंडिशन जर ट्रू आहे, आय मोठा आहे एनपेक्षा, देन वी विल गो टू स्टेप 9. कुठली आहे, स्टॉप. सो इथून जाणार स्टॉपला. इफ नो दिस कंडिशन इज नॉट ट्रू देन काय करणार आपण, वी आर प्रिंटिंग द स्ट्रिंग. सो इथे आपण लिहू शकतो प्रिंट स्ट्रिंग. त्याच्यानंतर काय केलं आहे आपण, इन्क्रीमेंट आय बाय 1. आयला 1ने इन्क्रीमेंट केलं आहे. सो आपण लिहिणार त्याला इन रेक्टँगल. आय इक्वल्स टू आय प्लस 1. अगेन गो टू स्टेप 5. स्टेप नंबर 5 काय आहे, चेकिंगची. सो इथून आपण कंट्रोल विल गो फ्रॉम दिस इन्क्रीमेंटेशन टू द कंडिशन. सो चेक करेल अँड लास्टला स्टॉप. सो बाय युजिंग दिस अल्गोरिदम अँड दिस फ्लो चार्ट, आपण अल्गोरिदम आणि फ्लो चार्टचा यूज करून वी कॅन राईट द प्रोग्राम इन सी. ओके. सो हे असतील अल्गोरिदम्स अँड फ्लो चार्ट, त्याचे काही रूल्स अँड सिम्बॉल्स जे आपण यूज करणार टू ड्रॉ द फ्लो चार्ट.